हॅलो एव्हरीवन. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. एकदा जंगलात एक हत्तीचं पिल्लू चिखलात अडकून पडलं होतं. आई हत्ती त्याला बाहेर काढण्यासाठी धडपडत होती, पण एकटीला ते शक्य नव्हतं. आजूबाजूला पूर्ण कळप होता. काही हत्ती लगेच पुढे आले, काही थोडं दूर उभं राहून सगळं पाहत होते आणि काही मात्र तिथे असूनही पुढे आले नाहीत. शेवटी पिल्लू बाहेर आलं, पण त्या घटनेनंतर आई हत्तीने कुणावर राग केला नाही. तिने फक्त एकच गोष्ट मनात ठेवली, गरजेच्या वेळी कोण जवळ आलं होतं. मला वाटतं माणसांच्या नात्यामध्येही हेच होतं. आपण एखाद्याला किती वर्षापासून ओळखतो, कोण आपल्यावर किती प्रेम करतं, यापेक्षा आपल्याला कोणत्या वेळी कोणाची साथ मिळते हे मन जास्त काळ लक्षात ठेवतं. सध्या मीही 2 मुलांना एकटी मॅनेज करते. रोजचं सगळं चालू आहे. बाहेरून बघितलं तर कदाचित सगळं नॉर्मल वाटेल, पण या काही दिवसांनी मला एक गोष्ट खूप स्पष्ट करून दिली आहे. आपल्या आयुष्यात माणसं कोण आहेत हे विचारून जाणून घ्यावं लागत नाही. काही प्रसंग स्वतःच सगळं दाखवून देतात आणि मग ना कोणावर राग उरत नाही, ना कोणाला काही समजावून सांगावंसं वाटत नाही. फक्त मनात एक गोष्ट क्लिअर होते, कोण आपलं आहे, कोण जवळ आहे आणि कोण फक्त जवळ असल्यासारखं आहे. कशी वाटली ही गोष्ट? चला बाय.